राष्ट्रवादी कार्यालयात पहिल्यांदाच तुम्ही आलात आणि या ठिकाणी मिटिंग झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे. सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी माझा बूम सरळ सर्व नगरसेवकही त्यांच्या जिल्हाभरातून या ठिकाणी आलेले होते. विस्तृत बैठक या ठिकाणी झालेली आहे. 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. मी त्यांना विनंती करायला लागलो की आपण महायुतीमध्ये आहोत, आपण हा अर्ज मागे घ्यावा आणि आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. सर्वांनी एक मताने चर्चा होऊन काही अडचणी आहेत, स्थानिक किरकोळ वाद आहेत, मला वाटतं की ते यानंतर सोडवले जातील. आमचा हा विषय नाही आहे आणि म्हणून सर्वांनी एक मताने या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आपण महायुतीमध्ये आहोत आणि म्हणून आपण कुठलाही उमेदवार आपला अपक्षाचा अधिकृत जो आहे तो या ठिकाणी ठेवायचा नाही. जो कार्यकर्ता आहे त्याला उमेदवार बनवता येणार नाही आणि आधीच सांगितलेलं होतं. आणि या दोन्ही जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आहेत, 3 उमेदवार आहेत ते या ठिकाणी आता थोड्या वेळात माघार घेतील आणि महायुतीचा जो आमचा उमेदवार आहे नंदकिशोर महाजन त्यांना पाठिंबा देतील. निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका नगराध्यक्षाने खंत बोलून दाखवलेली तुमच्यासमोर की आम्हाला निवडणुकांमध्ये वेगवेगळे सहकार्य केले जात नाही. मला वाटतं नगरपालिकेचा जो विषय होता सावद्याच्या आणि या नगरपालिका मी वेगवेगळे लढलेलो होतो. त्यावेळेला की महायुतीसाठी लढलेलो होतो. काही ठिकाणी शिवसेनेची भाजपची झाली, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची आमची युती झालेली होती. पण सगळ्या ठिकाणी काही सर्रास युती त्या ठिकाणी नव्हती आणि आम्ही वेगवेगळे लढलेलो होतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही त्यावेळेला लक्ष्यपत दिलं नाही, द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे तिथला स्थानिक विषय आहे. मला वाटतं त्या विषयाचा काही संबंध नाही. पण पुढच्या काळामध्ये आम्ही महायुती म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, पंचायत समिती आहेत, त्यामध्ये निश्चित एकत्रितपणे या ठिकाणी लढू. बहुतेक रक्षा त्यांनी प्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त करून दाखवली की खासदारकीच्या वेळेस आम्ही काम केलं परंतु नगरपालिकेच्या चला विषय संपले. महामंडळाचं वाटपाने निधी संदर्भातले समसमान वाटपा संदर्भातल्या शब्दांमध्ये सांगत तुम्हाला कार्यकर्त्यांचे बंधनी करावं लागले. महामंडळाचं वाटप असेल किंवा निधीचं समसमान वाटप केलं निधी आम्हाला मिळत नाही, आमच्या नगरपालिकेला आमचं नगरसेवक मिळत नाही किंवा आमची नगरपालिका अध्यक्ष आहे तरी आम्हाला मिळत नाही. मी म्हटलं या पुढ्याचं सगळं सूत्र ठरलेलं आहे महायुतीचं. त्यामुळे आमचा आमदार बंडलो येईल त्याचं सूत्र ठरलेलं आहे, UPDCचा निधी येईल त्याचं आता सूत्र ठरलेलं आहे आणि राज्य पातळीचा जो निधी राहील त्या बाबतीत आमचं कोणाला किती द्यायचे पक्षाला, आमदाराला, समोरचा आमचं जर त्या ठिकाणी मित्र पक्ष त्यांना सगळं आता गणित ठरलेलं आहे. मी त्यांना सांगितलं भाऊ केवळ 2 तास शिल्लक आहेत. तुम्ही अजून पण म्हणताय की नाशिकमध्ये अजून मेहनत करायची बाकी आहे. मी आता बोलताना म्हटलं की नाशिकमध्ये अजून मला मेहनत करावी लागणार आहे. माघार झाल्या नाही तर तिथल्या झाली गोकुळी त्यांची अजून माघार बाकी आहे. थोड्या वेळात होईल, माझं बोलणं चाललेलं आहे पण ते नक्की होईल. शिंदे सेनाची जळगावची काय परिस्थिती राहील? माघार नाही. शिंदे सेनेची काय परिस्थिती आहे जळगावची? आम्ही सगळे सोबत आहोत. माघार घ्यायची. त्यामुळे त्यांची माघार होईल, झाली पाहिजे. राष्ट्रवादीची कार्यालयात रेश्मा काळे मात्र ठाम आहे. रेश्मा काळे जे आहे ते ठाम आहे. बघू 3 वाजेपर्यंत काय राष्ट्रवादीचे कार्यालयात आले, बोलतो शिवसेनेच्या कार्यालयात पण जाणार माघारीसाठी मला काय अडचण आणि आता माघारीसाठी जाणार. नाही. गुलाब भाऊ मतदारसंघामध्ये आहे. गुलाब भाऊ अनेक वेळा माझ्याकडे येतात. अनेक वेळा माझ्या कार्यालयामध्ये येतात. आपल्याकडे असं काही कार्यालयात जायचं नाही चर्चा झाली. झालेली आहे, थोड्या वेळात येत आहे.